स्क्रीन दिसत आहे का? हॅलो हॅलो हॅलो. हा स्क्रीन हॅलो. दिसत आहे? हो सर, दिसत आहे सर. ठीक आहे. तर नेक्स्ट रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड आहे मॅलोनिक इस्टर, or it is also called as diethyl malonate. The formula for malonic acid is CH2. त्याच CH2 ला दोन COH ग्रुप जर अटॅच असेल, एक CH2 आणि दोन COH ग्रुप जर अटॅच असेल COOH, तर त्याला म्हणतो आपण मॅलोनिक ऍसिड. ओके, बट इफ द हायड्रोजन ॲटम्स फ्रॉम दिस COOH ग्रुप, जर आपण COH ग्रुप मधले जे हायड्रोजन आहे ते रिप्लेस केले इथिल ग्रुपने, C2H5 ने जर रिप्लेस केले आपण, तर इट बिकम्स डायइथिल मॅलोनेट. त्याचं नाव होतं डायइथिल मॅलोनिक. इट इज अ ईस्टर ऑफ मॅलोनिक ऍसिड. Therefore, it is also called as malonic ester. Now we shall see first the preparation of. तीन गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की समजा CN हा जो ग्रुप आहे, नायट्राइल ग्रुप म्हणा किंवा सायनो ग्रुप म्हणतो आपण त्याला, CN, C ट्रिपल बॉन्ड N, याच्यापासून जर तुम्हाला ऍसिड तयार करायचं असेल, कार्बोक्सिलिक ऍसिड, दॅट इज COOH ग्रुप. मीन्स if you want to convert this CN group into COOH group, then you can convert it into COH group just by acidic hydrolysis. CN चं कन्व्हर्शन COOH मध्ये करण्यासाठी तुम्हाला फक्त ऍसिडिक हायड्रोलिसिस करावं लागतं. ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणजे काय? एरोवरती H+ लिहायचं, इट मे बी HCl और H2SO4, तर तुम्ही H+ लिहायचं, ऑब्लिक द्यायचं आणि H2O लिहायचं. म्हणजे ऍसिड हायड्रोलिसिस जर तुम्ही केलं तर CN ग्रुप गेट्स कन्वर्टेड इनटू ऍसिड ग्रुप. ओके, आता COOH ग्रुप जो आहे, COOH ग्रुप, याला तुम्ही याच्यापासून, COH म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, याच्यापासून जर तुम्हाला इस्टर तयार करायचं आहे, इस्टर म्हणजे काय? COOR. ठीक आहे, इस्टर जर तुम्हाला करायचं असेल, एक मिनिट, ऍसिड पासून जर तुम्हाला इस्टर करायचं असेल, ऍसिड पासून जर तुम्हाला इस्टर करायचं असेल, तर तुम्हाला त्या ऍसिडची रिॲक्शन कशासोबत करावी लागेल? अल्कोहोल सोबत करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे समजा COOH चं तुम्हाला C2H5 जर करायचं असेल, तर जे कोणतं कार्बोक्सिलिक ऍसिड आहे COOH असलेलं, त्याची रिॲक्शन तुम्हाला म्हणजे इस्टर अल्कोहोल सोबत करावी लागेल. तर कोणतं, जर C2H5 जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर कोणतं अल्कोहोल यूज करावं लागेल तुम्हाला? इथेनॉल, C2H5OH ऍड करायचं. ठीक आहे, तसं जर केलं तर तुम्हाला ऍसिड पासून इस्टर तयार करता येतं. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला एका कार्बन ॲटम वरती जर दोन COOH ग्रुप असतील, एका कार्बन ॲटम वरती समजा दोन COOH ग्रुप दिलेले असतील आणि तुम्हाला CO2 म्हणजे एक कार्बोक्सिलिक ग्रुप नाही पाहिजे, ग्रुप नाही, त्याच्यातला CO2 जर रिलीज करायचा असेल, ठीक आहे, COOH मधला जर CO2 रिलीज करायचा असेल, दोन्हीही COH ग्रुप समजा एकाच कार्बन ॲटम वरती असतील आणि तुम्हाला एका कार्बोक्सिलिक ऍसिड मधला CO2 जर रिलीज करायचा असेल, म्हणजे काढायचा असेल, तर तुम्हाला जस्ट हिट करावं लागेल त्याला. इफ यू जस्ट हिट दॅट कंपाऊंड, द CO2 विल गेट रिलीज. ओके, तर या काही गोष्टी आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. या लक्षात म्हणजे या तुम्हाला यायला पाहिजे असं अपेक्षित असतं, कारण तुम्ही आता फायनलला आहे म्हणून. तर हे झालं फॉर्म्युला मॅलोनिक इस्टरचा. आपल्याला पहिले याचं प्रिपरेशन पाहायचं आहे. आपण याला प्रिपेअर करणार आहोत ऍसिटिक ऍसिड पासून. ठीक आहे, ऍसिटिक ऍसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, CH3C डबल बॉन्ड OOH. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऍसिटिक ऍसिड. आता आपल्याला पाहिजे काय? इथे CH2 पाहिजे आहे, बरोबर आहे. या हायड्रोजनच्या ठिकाणी तुम्हाला C2H5 पाहिजे आहे आणि या CH3च्या ठिकाणी जो CH2 पाहिजे आहे त्याला अजून एक कार्बोक्सिलिक ग्रुप ऍड करायचा आहे आपल्याला, है ना, COOH, आणि त्याच्यातला हायड्रोजन पुन्हा C2H5 ने रिप्लेस करायचा आहे. एवढंच पाहिजे आपल्याला. ऍसिटिक ऍसिड पासून मॅलोनिक इस्टर तयार करायचा आहे, तर एवढ्या गोष्टी पाहिजे. आता इथे आपल्याला माहिती आहे की CH2 ग्रुप पाहिजे आहे, बरोबर आहे. इथे CH2 ग्रुप पाहिजे आहे आणि त्या CH2 ला अटॅच COOH ग्रुप पाहिजे आहे. तर याच्यासाठी काय करू आपण? MPV रिडक्शन नावाचं आपण मागे रिॲक्शन पाहिली सेकंड इयर मध्ये. तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही हॅलोजनची रिॲक्शन या ऍसिडच्या सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस.
फॉस्फरसच्या प्रेझेन्समध्ये समजा तुम्ही हॅलोजनची रिॲक्शन या ऍसिड सोबत केली तर अल्फा हायड्रोजन ऑफ दिस ऍसिड गेट्स रिप्लेस बाय दॅट हॅलोजन. ठीक आहे. आता या ऍसिडमध्ये अल्फा हायड्रोजन कोणता आहे? या कार्बनला लागलेले तिन्ही हायड्रोजन जे अल्फा हायड्रोजन आहे. ठीक आहे. पण आपल्याला जर 3 वेळा रिॲक्शन केली म्हणजे 3 मोल जर तुम्ही याची यूज केलं तर तिन्ही हायड्रोजन क्लोरीननी रिप्लेस होतील. ठीक आहे. पण आपल्याला एकच करायचं आहे म्हणून एकच मोल क्लोरीनचा घेतला आपण. 1 मोल म्हणजे इथली जे राहते त्याला 1 मोल म्हणतात. हा, तर एका क्लोरीन सोबत याची मॉलिक्यूल सोबत याची रिॲक्शन केली आपण इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस. का होईल? एक हायड्रोजन, वन ऑफ द हायड्रोजन दॅट इज वन ऑफ द अल्फा हायड्रोजन गेट्स रिप्लेस बाय हॅलोजन. ठीक आहे. हॅलोजननी रिप्लेस झाला म्हणजे आपल्याला काय मिळालं? क्लोरो ऍसिटिक ऍसिड. बरोबर आहे. म्हणजे CH2 मिळाला. आता याला लागलेला आपल्याला COOH पाहिजे आहे. आता क्लोरीनचं कन्व्हर्शन डायरेक्ट COH मध्ये करता येत नाही, पण जर याला CN मध्ये कन्वर्ट केलं आपण या क्लोरीनला तर याला CN आपल्याला COH मध्ये करता येते. याला क्लोरीनला CN मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे KCN सोबत याची रिॲक्शन करायची आहे. ठीक आहे. तर ही स्टेप जी आहे ही तुम्ही समजा स्किप जरी केली तरी चालते. याच्यात फक्त तुम्ही साल्ट तयार केलेला आहे. याची रिॲक्शन साल्ट सोबत केली K2CO3 सोबत किंवा Na2CO3 सोबत जर रिॲक्शन केली तर या साल्ट तयार होतो. साल्ट म्हणजे इथे पोटॅशियम लागलेला आहे K2CO3 यूज केला तर जर सोडियम यूज केला असता तर ते Na लागला असता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला साल्ट मिळाला असता फक्त ऍसिडचा. ठीक आहे. तर पहिले साल्ट तयार करून घ्या. केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. साल्ट तयार करून घ्या. साल्ट तयार करण्यासाठी तुम्हाला याची रिॲक्शन Na2CO3 सोबत किंवा K2CO3 सोबत करावी लागेल. साल्ट तयार झाला ऍसिडचा म्हणजे काय झाला? पोटॅशियम क्लोरो ऍसिटेट तयार झालं इथे. ठीक आहे. आता काय करायचं आहे आपल्याला? CNचं कन्व्हर्शन CN मध्ये करायचं आहे जे की साधा आहे. त्याची रिॲक्शन फक्त KCl सोबत करायची. ओके. If you want to replace Cl by CN, then you have to do just the reaction with KCl. KCl सोबत फक्त याची रिॲक्शन करा. KCl सोबत रिॲक्शन केल्यामुळे काय होईल? Clचं कन्व्हर्शन कशामध्ये होईल? CN सोबत होईल. म्हणजे आपल्याला काय मिळालं? पोटॅशियम सायनो ऍसिटेट. इथे पोटॅशियम क्लोरो ऍसिटेट मिळालं होतं, त्याचं कन्व्हर्शन आपण पोटॅशियम सायनो ऍसिटेट मध्ये करू. हे CN मध्ये काय गरज होती आपल्याला कन्व्हर्ट करायची? कारण आपल्याला इथे COH पाहिजे आणि COOH Cl पासून मिळवता येत नाही, तो CN पासून मिळवता येते. ठीक आहे. CN पासून मिळवता येते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की जस्ट बाय हायड्रोलिसिस, याला फक्त हायड्रोलिसिस करायचं आहे. हे CNचं कन्व्हर्शन आपल्याला COH मध्ये करायसाठी जस्ट याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस केल्यामुळे काय होईल? हायड्रोलिसिस केल्यामुळे इथे काही एवढं हे लिहायची गरज नाही आहे. इथे ॲरोवरती फक्त H+ आणि H2 एवढं लिहिलं तरी चालेल. तर याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस केल्यामुळे काय होईल? CNचं कन्व्हर्शन COOH मध्ये होईल. सोबतच आपला जो साल्ट होता पोटॅशियम साल्ट, याचं हायड्रोलिसिस केल्यामुळे इथे पुन्हा COOH येऊन जाईल. याच्यात पाणी टाकलं म्हणजे हे निघून जाते पोटॅशियम, इथे अजून H लागतो. तर आपल्याला मॅलोनिक ऍसिड या पद्धतीने मिळालेला आहे. ठीक आहे. आता हे मॅलोनिक ऍसिड आहे. मी तुम्हाला हे सांगितलं की ऍसिडचं कन्व्हर्शन इस्टरमध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला अल्कोहोल सोबत त्याची रिॲक्शन करायची आहे. तर आपल्याला डायइथिल इस्टर पाहिजे आहे याचं, म्हणून आपण कशासोबत करतो याची रिॲक्शन? 2 मॉलिक्युल्स ऑफ अल्कोहोल सोबत. कोणता अल्कोहोल घ्यावा लागेल? इथिल अल्कोहोल घ्यावा लागेल. 2 मोल्स आपण इथिल अल्कोहोलचे घेतले सो दॅट this hydrogen from this acid will get replaced by alkyl group, that is C2H5 group. So finally we get malonic ester, or it is called as diethyl malonate. Okay, साधी रिॲक्शन आहे. या रिॲक्शन मध्ये पहिले तुम्हाला काय करायचं आहे? हॅलोजनेशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरस सो दॅट अल्फा हायड्रोजन ॲटम गेट्स रिप्लेस्ड and then Cl group जो आहे, जो हॅलोजन अटॅच केला आहे आपण, it should be converted into Cl, and then on hydrolysis Cl gets converted into COH, and then by reaction with alcohol we get ester of that particular acid. Now just like acetoacetic ester सारखंच मॅलोनिक इस्टर मध्ये सुद्धा कीटो इनॉल टॉटोमेरिझम होतं. का बरं कीटो इनॉल टॉटोमेरिझम होतं? कारण हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कीटो फॉर्म आहे. तर याच्या साईडला म्हणजे याच्या कीटो ग्रुपच्या ऍडजस्टंट साईडला जर अल्फा हायड्रोजन असेल तर तिथे त्या केसमध्ये कीटो इनॉल टॉटोमेरिझम होते. म्हणजे काय होतं? हा हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजनवर जाईल, हा हायड्रोजन जो आहे तो एक ऑक्सिजनवरती जाईल आणि धिस डबल बॉन्ड शिफ्ट्स इन बिटवीन दिस 2 कार्बन ॲटम, है ना.
एक हायड्रोजन या ऑक्सिजन वरती गेला, म्हणजे इथे एक हायड्रोजन राहिला, बरोबर आहे, आणि हा इथे म्हणजे CH राहिला. आता आणि हा डबल बॉन्ड शिफ्ट हिअर, म्हणजे या कार्बन कार्बनवर डबल बॉन्ड आला. तर हा फॉर्म कीटो फॉर्म होता. इनॉल फॉर्म मध्ये काय होते, डबल बॉन्ड आणि OH इन दिस वे. हे बघा, हाच मॅलोनिक इस्टर मी या पद्धतीने लिहिला आहे. C2H5O, C डबल बॉन्ड O, CH2, C डबल बॉन्ड O, C2O, C2H5. ठीक आहे. तर हा अल्फा कार्बन हायड्रोजन ॲटम झाला. अल्फा हायड्रोजन ॲटम मी इथे नेला आणि हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट केला. काय आलं, इन ऑल फॉर्म आला. ठीक आहे. सो जस्ट लाईक ॲसिटिक इस्टर, दिस मॅलोनिक इस्टर ऑल्सो शोज कीटो इनॉल tautomerism. Okay, this type of tautomerism is called as keto-enol tautomerism. So these two forms, that is keto form and enol forms, are in equilibrium. नंतर आपण रिएक्शन्स पाहू. याच्या रिएक्शन मध्ये जसं त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण पहिले सोडियमची रिएक्शन. आता मी याच्यात सुद्धा पहा, हा जो CH2 ग्रुप आहे म्हणजे मिथिलीन ग्रुप जो आहे, इट इज सँडविच बिटवीन टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, दोन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या मध्ये आहे. देअरफॉर दिस मिथिलीन ग्रुप इज अ रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुप अँड देअरफॉर मॅलोनिक इस्टर इज कॉल्ड ॲज रिएक्टिव्ह मिथिलीन कंपाऊंड. आता रिएक्टिव्ह मिथिलीन ग्रुप म्हणजेच काय, हे जे हायड्रोजन लागलेले आहे या CH2 ग्रुपचे जे हायड्रोजन्स आहे, ते हायड्रोजन्स दे आर ॲसिडिक इन नेचर. दॅट मीन्स इन द प्रेझन्स ऑफ बेस दे गेट्स इझिली रिलीज्ड. ओके. मग आपण काय केलं आहे, मॅलोनिक इस्टरची बेस सोबत रिएक्शन केली आहे. बेस सोबत रिएक्शन, बेस घेतला आपण सोडियम इथॉक्साईड, तर एक हायड्रोजन रिलीज केला. समजा आपण इथे एक हायड्रोजन रिलीज केला, एक निगेटिव्ह चार्ज येईल आणि इथे सोडियम लागेल. ठीक आहे, म्हणजे इथे सोडियम लागला, एक हायड्रोजन रिलीज केला म्हणजे निघून गेला एक हायड्रोजन. सो वी गेट अ मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस मॅलोनिक इस्टर. अजून आता या मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह मी तुम्हाला सांगितलं होतं की सोडियम, पहिले सोडियम लावा आणि सोडियमच्या ठिकाणी मग तुम्ही केव्हाही अल्किल ग्रुप लावू शकता. कसं अल्किल ग्रुप लावू शकता, समजा याला अल्किल ग्रुप लावायचा आहे तुम्हाला, तर काय करायची, त्याची रिएक्शन अल्किल हेलाइड सोबत करायची. अल्किल हेलाइड सोबत जर रिएक्शन केली तर सोडियम हेलाइड निघून जाईल आणि R जो आहे तो NAच्या ठिकाणी लागतो, जसं आपण ॲसिटिक इस्टर मध्ये पाहिलं त्याच पद्धतीने. तर मग समजा तुम्ही एक R लावला, इथे एक सोडियम एक हायड्रोजन काढला, त्याच्या ठिकाणी सोडियम लावला आणि तिथे समजा तुम्ही R लावला, तर यू गेट अ मोनो अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ मॅलोनिक इस्टर. समजा तुम्हाला दुसराही हायड्रोजन काढायचा आहे, पुन्हा बेस यूज करा, पुन्हा इथे Na लावा, Na लावल्यानंतर पुन्हा अल्किल ग्रुप लावा, यू गेट अ डाय अल्किल डेरिव्हेटिव्ह ऑफ मॅलोनिक इस्टर. हे का बरं करतोय आपण, हे कशासाठी करतोय आपण, कारण आपल्याला या कंपाऊंड पासून वेगवेगळे कंपाऊंड सिंथेसाइज करता येतात. आता ह्या R म्हणजे काय, R इज अ अल्किल ग्रुप. यू कॅन अटॅच एनी अल्किल ग्रुप हिअर, कोणताही अल्किल ग्रुप तुम्ही इथे लावू शकता. त्या अल्किल ग्रुप लावल्यामुळे काय होईल, मग हे तर तुम्हाला माहित आहे, हे इस्टर आहे, याचं पुन्हा ऍसिड करायचं आहे तुम्हाला, तर काय करता येईल, हायड्रोलिसिस करा. हायड्रोलिसिस केल्यानंतर या इस्टरचं कन्व्हर्शन पुन्हा ऍसिडमध्ये होऊन जाईल, है ना. ऍसिडमध्ये समजा याचं कन्व्हर्शन झालं तर मग एक CO2 काढू शकता तुम्ही, मग एक COH राहील, म्हणजे तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड कोणतेही तयार करता येते याच्यापासून. आपण पाहणारच आहोत. ठीक आहे. देन नेक्स्ट, इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर ॲसिटिक ॲसिडचं समजा तुम्हाला सिंथेसिस करायचं आहे, कशापासून, मॅलोनिक इस्टर पासून सिंथेसिस करायचं आहे तुम्हाला ॲसिटिक ॲसिडचं. काय करायचं, ॲसिटिक ॲसिडचं सिंथेसिस करायचं आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला पहा, ऑलरेडी इथे आपल्याला किती कार्बन लागतात, ॲसिटिक ॲसिड म्हणजे 2 कार्बन लागतात, है ना, यामध्ये 2 कार्बन लागतात. तर यामध्ये तुम्हाला काही करावं लागणार नाही आहे, म्हणजे सबस्टिट्यूशन वगैरे काही करावं लागत नाही. याचं डायरेक्ट हायड्रोलिसिस करा. हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होऊन जाईल, मॅलोनिक ॲसिड तयार होऊन जाईल, बरोबर आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, एका कार्बन ॲटमला हायड्रोलिसिस करायचं म्हणजे ॲक्वस NaOH किंवा ॲक्वस KOH च्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलिसिस करायचं, म्हणजे तो हा बेस घ्यायचा आणि पाणी सोबत. तर याचं हायड्रोलिसिस केल्यामुळे इस्टर गेट्स कन्व्हर्टेड इंटू ऍसिड, 2 ऍसिड मिळाले आपल्याला इथे, है ना. तुम्हाला आता सांगितलं होतं की एका कार्बन ॲटमवर समजा 2 COH ग्रुप असतील, तर तुम्ही जर समजा हीट जरी केलं तरी एक CO2 निघून जातो. ठीक आहे, त्याचा एक CO2 जर काढायचं असेल तुम्हाला तर हीट करा. अजून जर एकाच COH असेल, त्याच्यातला एक CO2 जर काढायचा असेल तुम्हाला, एकच COH असेल आणि त्याच्यातला जर CO2 काढायचा असेल, तर तुम्ही त्याची रिएक्शन सोडा लाईम सोबत करू शकता. सोडा लाईम सुद्धा काय करतो, CO2 किंवा डिकार्बोक्सिलेशन करतो, एक CO2 रिलीज करतो. ठीक आहे. तर आता आपल्याला ॲसिटिक ॲसिडच तयार करायचा आहे. ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, CH3 C डबल बॉन्ड OH.
तर आता मॅलोनिक ऍसिड मिळालं, एक CO2 काढून घ्या, एक CO2 निघाला तर काय तयार झालं इथे, एक CO2 निघाला, COH नाही निघाला, CO2 निघाला म्हणजे H हा इथच्या इथेच आहे, या कार्बनलाच लागेल. ठीक आहे, या कार्बनलाच लागलेला आहे याच्या, म्हणजे इथे काय झालं, CH3 COOH. ठीक आहे, इन दिस वे यू कॅन प्रिपेअर अ मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड फ्रॉम मॅलोनिक इस्टर. मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे एक COH ज्यामध्ये असते ज्या ऍसिडमध्ये, त्या ऍसिडला मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड असं म्हणतो. तर सिंपल मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्मिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड आहे. फॉर्मिक ऍसिड आपल्याला याच्यात तयार करता येत नाही, ऍसिटिक ऍसिड पासून तयार करता येतं. ठीक आहे, नंतर प्रोपॅनिक ऍसिड, प्रोपिओनिक ऍसिड. तर प्रोपिओनिक ऍसिड मध्ये सुद्धा आता आपल्याला माहिती आहे की प्रोपेनिक ऍसिड मध्ये काय पाहिजे आपल्याला, 3 कार्बन पाहिजे. एक तर आपल्याला COH मध्ये मिळून जातो, एक COH मधून एक कार्बन मिळतो. दुसरा कार्बन हा आहे ना, दुसरा कार्बन हा आहे, एक तिसरा कार्बन पाहिजे आपल्याला. तिसरा कार्बन पाहिजे म्हणजे तिसरा अल्किल ग्रुप सुद्धा तुम्हाला ऍड करावा लागेल. बरोबर आहे, अल्किल ग्रुप ऍड करायचा आहे इथे, है ना. इथे अल्किल ग्रुप ऍड करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, पहिले याचं सोडियम इथॉक्साईड सोबत रिएक्शन करा बेस सोबत, मग इथे Na लागेल, आणि नंतर मिथिल आयोडाईड किंवा मिथिल ब्रोमाइड सोबत रिएक्शन करा म्हणजे Na च्या ठिकाणी CH3 लागेल. CH3 लागला इथे, एक हायड्रोजन काढला होता म्हणजे CH ला राहिला इथे. नंतर हे इस्टरिक ग्रुप दोन. आता काय करायचं आहे तुम्हाला, जस्ट हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस केलं तर इथे COH होऊन जाईल, है ना. हायड्रोलिसिस केलं, COH झालं, मग एक CO2 काढून टाकायचा, म्हणजे काय मिळेल तुम्हाला, CH3 CH2. हा, CH2, एक CO2 काढला फक्त तुम्ही म्हणजे CH2 आणि COOH. इन दिस वे प्रोपिओनिक ऍसिड कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम मॅलोनिक इस्टर. N-ब्युटिरिक ऍसिड करायचा आहे म्हणजे किती कार्बन लागतील, 4 लागतील. मग इथे मिथिल आयोडाईड नाही चालणार, इथिल आयोडाईड घ्यावं लागेल तुम्हाला. इथिल आयोडाईड म्हणजे C2H5 किंवा CH3CH2 आय म्हणा किंवा Br म्हणा, ते घ्यावं लागेल. ठीक आहे, मग ते घेतलं आपण इथे. मग पुन्हा पहिले याची रिॲक्शन बेस सोबत करा, इथे सोडियम अटॅच करा पहिल्या स्टेपमध्ये, दुसऱ्या स्टेपमध्ये इथिल ग्रुप ऍड करा, इथिल ग्रुप ऍड करा. नंतर काय करायचं याचं, नंतर काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस केल्यानंतर इथे याची येईल, इथे याची येईल, एक CO2 काढून टाका म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळून जाईल. हायड्रोलिसिस केलं याचं, हायड्रोलिसिस केलं म्हणजे काय झालं, COH झालं, एक CO2 काढला, मग काय झालं, C2H5 CH2 C2H5 CH2 COH, म्हणजे कोणतं झालंय, N-ब्युटिरिक ऍसिड. कारण 4 कार्बन ऍटम झाले याच्यात, 1 2 आणि हे 2 4. ठीक आहे, या पद्धतीने. व्हॅलेरिक ऍसिड म्हणजे ज्याच्यामध्ये, त्याला व्हॅलेरिक ऍसिडला पेंटॅनिक ऍसिड असं म्हणतात. व्हॅलेरिक ऍसिड इज नथिंग बट अ ऍसिड कंटेनिंग 5 कार्बन ॲटम्स. 5 कार्बन ॲटम आहे, 5 कार्बन ॲटम आहे, इथे 4 लावायसाठी आपण काय केलं, C2H5, 4 कार्बनसाठी काय केलं, C2H5 यूज केला. इथे 5 लावायचा आहे तर काय यूज करावं लागेल, C3H7, है ना. C3H7 म्हणजे CH3 CH2 CH2. आता त्याला आय घ्या नाही तर Br घ्या, हे लावलं म्हणजे C3H7 इथे लावलं. नंतर पुन्हा हायड्रोलिसिस केलं, हायड्रोलिसिस केल्यामुळे काय झालं, COH मध्ये कन्वर्ट झालं. मग नंतर हीट केलं, CO2 काढून टाकलं, आपल्याला N व्हॅलेरिक ऍसिड मिळालं. आता आयसोब्युटिरिक ऍसिड जर घ्यायचं असेल, आयसोब्युटिरिक ऍसिडला इथे ब्रँच येते, है ना. म्हणजे हा जो C आहे, इथे जो H राहणार आहे इथे, नंतर हायड्रोलिसिस आणि CO2 काढल्यानंतर इथे जो H राहणार आहे, याला 2 CH3 ग्रुप लावायचे आपल्याला, कारण आपला हा फॉर्म्युला ब्रँच आहे, फॉर्म्युला हा याच्यामध्ये आयसोब्युटिरिक. म्हणजेच काय करावं लागेल, इथे दोन्ही हायड्रोजन जे आहे ते तुम्हाला मिथिल ग्रुपनी रिप्लेस करावं लागेल. दोन्ही हायड्रोजन जर मिथिल ग्रुपनी रिप्लेस करायचे आहे तर काय करावं लागेल, तुम्हाला 2 मोल्स बेस घ्यावं लागेल. एका मोल बेसनी एक हायड्रोजन निघतो आणि याने लागतो. 2 मोल जर घेतले बेसचे तुम्ही, 2 मोल्स ऑफ सोडियम इथॉक्साईड जर घेतले तर दोन्हीही हायड्रोजन निघून तिथे याने लागतात. मग त्या यानेच्या ठिकाणी तुम्हाला 2 CH3 लावायचे आहे, तर तुम्हाला अल्किल हेलाइडचे 2 मोल्स घ्यावे लागतील. मग 2 मोल्स घेतले अल्किल हेलाइडचे, दॅट इज मिथिल आयोडाईड, मग 2 मोल घेतले तर मग काय झालं, दोन्ही हायड्रोजन, बोथ द हायड्रोजन गेट्स रिप्लेस बाय मिथिल ग्रुप. ठीक आहे, त्याच्यानंतर समोरची स्टेप जशाची तशीच, हायड्रोलिसिस करा, COH मध्ये कन्वर्ट करा, CO2 काढून टाका, CO2 काढून टाका, जे राहिलं ते झालं आयसोब्युटिरिक ऍसिड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. हॅलो हॅलो, हो सर. आयसोब्युटिरिक ऍसिड.
त्याच पद्धती जसं आता मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड तयार केले आपण, त्याच पद्धतीने डायकार्बोक्सिलिक ऍसिड सुद्धा आपल्याला मॅलोनिक इस्टर पासून तयार करता येतात. आता डायकार्बोक्सिलिक ऍसिड साठी आपल्याला माहिती आहे की मॅलोनिक इस्टरचे 2 मॉलिक्युल्स आपल्याला लागतात. जसं आपण ऍसिटिक इस्टर मध्ये 2 मॉलिक्युल घेतले होते, त्यांना अटॅच केलं होतं आयोडीननी वगैरे, त्याच पद्धतीने इथे पण करायचं आहे. ठीक आहे. तर समजा सिंपल डायकार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आपण, सस्सिनिक ऍसिड. सस्सिनिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH2COOH CH2COH. ओके. CH2COH म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला तयार करायचा आहे. कशापासून? मॅलोनिक इस्टर पासून. तर मॅलोनिक इस्टर घेतलं, याच्यामधून आपण पहिले सोडियम डेरिव्हेटिव्ह याचा तयार करून घेऊ, कारण हे 2 घ्यायचे आहे आपल्याला मॅलोनिक इस्टरचे मॉलिक्यूल, म्हणजे सोडियम डेरिव्हेटिव्ह याच्यात 2 घ्यावं लागते आणि त्यात आपल्याला दोन्ही अटॅच करावे लागेल, है ना. तर पहिले घेतला आपण एक मॉलिक्यूल, त्याचा सोडियम डेरिव्हेटिव्ह तयार केला आपण, म्हणजे मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह, एक हायड्रोजन सोडियमने रिप्लेस केला, एक हा घेतला आणि दुसरा एक मॉलिक्यूल घेतला याच असा सोडियम डेरिव्हेटिव्हचा, याचाच मॅलोनिक इस्टरचा. ठीक आहे. 2 मोल्स घेतले आपण सोडियम डेरिव्हेटिव्ह ऑफ मॅलोनिक इस्टर, एक मोल आणि हा दुसरा मोल. आता या दोन्ही मोलला काय अटॅच करायचे आपल्याला, हे CH अटॅच करायचे. का बरं CH अटॅच करायचे आपल्याला? कारण आपल्याला इथे या पद्धतीचं पाहिजे, CH2COH CH2 डायकार्बोक्सिलिक ऍसिड पाहिजे, म्हणून 2 मॉलिक्युल्स आपण अटॅच केले. समजा ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड समजा तुम्हाला पाहिजे असतं, तर काय केलं असतं, 3 मॉलिक्युल्स अटॅच केले असते. 3 मॉलिक्युल अटॅच करण्यासाठी अजून वेगळी मेथड आहे. तर आता हे 2 मॉलिक्युल अटॅच करायचे आहे. म्हणजे सोडियम याच्यातून काढायचा आहे. सोडियम काढला म्हणजे CH ची व्हॅलन्सी फ्री होईल. या इथून सोडियम काढला म्हणजे CH2 ची व्हॅलन्सी इथे फ्री होईल. याची व्हॅलन्सी फ्री आणि याची व्हॅलन्सी फ्री, हे दोन्ही अटॅच केले तर आपल्याला हा कंपाऊंड आहे. आता या व्हॅलन्सी फ्री करण्यासाठी म्हणजे सोडियम काढण्यासाठी काय यूज करतो आपण? आयोडीन यूज करतो. आयोडीन जर यूज केला आपण इथे I2 मॉलिक्यूल, तर NaI आणि NaI असे 2 मोल्स NaI चे बाहेर निघाले. ठीक आहे. याची व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली, हे दोन्ही गेट, बोथ दिस मॉलिक्युल्स गेट्स अटॅच. या पद्धतीने हे दोन्ही अटॅच झाले. बाकीचा इकडे आपण काही डिस्टर्ब केलं नाही, इकडलं आपण जशानी तसंच लिहिलं आहे ते. फक्त आपण सोडियम डेरिव्हेटिव्ह घेतला, मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह 2 मोलचा, आणि त्याच्यातून Na काढला आणि ते दोन्ही मॉलिक्यूल आपण अटॅच केले आहे. ठीक आहे. तर या पार्टमध्ये इकडला जो पार्ट आहे याला डिस्टर्ब केलं नाही आहे, जशाने तसं लिहितोय आपण. म्हणजे हे 2 अटॅच केले आपण इथे, केले अटॅच, हे बाकीचं जशाने तसं लिहिलं. आता आपल्याला इथे इस्टरचं काही काम नाही आहे, आपल्याला ऍसिडच पाहिजे आहे, कारण आपल्याला ऍसिडच मिळवायचं आहे ना. ऍसिड पाहिजे आहे, तर मी तुम्हाला सांगितलं इस्टरचं ऍसिडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तुम्हाला, तर हायड्रोलिसिस करून टाका. Hydrolysis can be performed or can be carried out in the presence of aqueous KOH or aqueous NaOH. है ना. aqueous KOH किंवा aqueous NaOH नी हायड्रोलिसिस करायचं, हे वगैरे काही लिहिलं नाही तरी चालते. डायरेक्ट इथे हायड्रोलिसिस लिहा किंवा aqueous KOH लिहा. काय करायचं, याला COH करा, याला COH करा, याला COH करा आणि याला COH करायचं. ठीक आहे. सगळे COH केले. ठीक आहे. आता एका कार्बन ॲटम वरती 2 COH ग्रुप असे दोन्ही कार्बन ॲटमला लागलेले आहेत. म्हणून जर तुम्ही हीट केलं तर दोन्हीही कार्बन ॲटमवरच्या COH ग्रुपमधला CO2 निघून जाईल. ठीक आहे. म्हणजे याच्यातला CO2 निघाला, या कार्बनवरचा CO2 निघाला आणि या कार्बनवरचा सुद्धा CO2 निघाला. आता काय राहिलं इथे? CH2 राहिलं, बरोबर आहे. एक हायड्रोजन राहिला आणि ते CH2COH, इथे सुद्धा CH2COH. CH2COH इट इज नथिंग बट अ सस्सिनिक ऍसिड. ओके. या पद्धतीने यू कॅन प्रिपेअर succinic acid from malonic ester. Then सस्सिनिक ऍसिड झालं आपलं. आता ग्लुटॅरिक ऍसिड. ग्लुटॅरिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो CH2COH CH2COOH. बरोबर आहे. जसं आपण ऍसिडो ऍसिड इस्टरमध्ये पाहिलं होतं, तसंच इथे सुद्धा 2 मोल्स लागतात मॅलोनिक इस्टरचे. 2 मोल्स घेतले मॅलोनिक इस्टरचे. कोणते मोल्स घेतले? 2 मोल्स सोडियम डेरिव्हेटिव्हचे. पहिले याचा सोडियम डेरिव्हेटिव्ह तयार करा या पद्धतीने आणि याचे 2 मोल्स घ्या. फक्त आपल्याला मगाच्या याच्यात आणि याच्यात फरक कोणता आहे? मगाच्या याच्यात आपण डायरेक्ट CH अटॅच केले होते, इथे CH2 थ्रू आपल्याला CH दोन्ही अटॅच करायचे. मग CH2 थ्रू जर समजा करायचे असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? मिथिलीन आयोडाईड यूज करावं लागेल, कारण इथे CH2 लावायचा आहे तुम्हाला दोघांच्या मध्ये. का बरं CH2 लावायचा आहे? कारण आपल्या टार्गेट मॉलिक्यूलमध्ये CH2 आहे ना, म्हणून इथे CH2 लावायचा आहे. मग CH2 लावायचा आहे तर काय करावं लागेल? मिथिलीन आयोडाईड घ्यावं लागेल. NaI 2 मोल्स निघून जातील, याची व्हॅलन्सी फ्री झाली, याची व्हॅलन्सी फ्री झाली आणि याची व्हॅलन्सी फ्री झाली.
हा इथे लागेल, हा इथे लागेल, म्हणजे काय झालं, CH2CH, बरोबर आहे. हे बाकीचा मॉलिक्यूल आपण डिस्टर्ब केलेला नाही आहे. सेम मग त्याचं हायड्रोलिसिस करा. हायड्रोलिसिस केल्यानंतर इस्टरचं कन्व्हर्शन ऍसिडमध्ये होईल. नंतर हीट करा. 2 मोल्स CO2 चे काढत निघतील. का बरं 2 मोल्स निघतील? कारण हे दोन्ही कार्बोक्सिलिक ग्रुप एका कार्बन ॲटमवरती आहे, म्हणून एक COH ग्रुपमधला एक CO2 निघतो. इथला सुद्धा एक CO2 निघतो. म्हणजे इथे H राहील, इथे H राहील, म्हणजे इथे CH2 झालं, COH झालं, CH2. इथे काही काही लागलेलं नाही हा, CH2. आणि इथला सुद्धा CH2 COH. In this way we can prepare butyric acid from malonic ester. हे सेकंड डायकार्बोक्सिलिक ऍसिड आपण तयार केलेलं आहे. नंतर ॲडिपिक ऍसिड. ॲडिपिक ऍसिडमध्ये ॲडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला असतो, इथे एक CH2 आहे, ॲडिपिक ऍसिडमध्ये 2 CH2 असतात. ठीक आहे, म्हणजे CH2 COH, CH2, अजून एक CH2, अजून CH2 COH, या पद्धतीचं पहा. CH2 COH, CH2 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 COH. ठीक आहे, म्हणजे एकूण जे चेन आहे ही 4ची चेन असते. ठीक आहे. मग त्याच्यात काय यूज करायचं आपल्याला, इथिलीन डायब्रोमाइड आहे ना. इथे एकच पाहिजे होता CH2 म्हणून एकच CH2 घेतलाय. इथे 2 CH2 अटॅच करायचे, म्हणून ते 2 CH2 घ्या आणि याला इथिलीन आयोडाईड किंवा इथिलीन ब्रोमाइड सोबत याची रिॲक्शन करा, म्हणजे तुम्हाला याच टाईपची चेन मिळाली 4 कार्बन ॲटमची. बाकीचं हे जसे आणि तसंच याचं हायड्रोलिसिस करायचं. हायड्रोलिसिस केल्यानंतर याला ॲसिडमध्ये कन्वर्ट करायचं. मग पुन्हा याचं हीट करायचं, म्हणजे 2 CO2 बाहेर निघतील आणि तुम्हाला ॲडिपिक ॲसिड मिळेल. ठीक आहे. नंतर आहे तुम्हाला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ऍसिड तयार करायचं असेल. आता अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ऍसिड जर तुम्हाला तयार करायचं असेल तर अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ऍसिड म्हणजे काय ते मी मागच्या वेळेस सांगितलं आहे. फंक्शनल ग्रुप जो आहे, म्हणजे ऍसिडिक कार्बोक्सिलिक ग्रुप जो आहे, त्याला लागलेला जो कार्बन ॲटम आहे त्याला अल्फा कार्बन ॲटम म्हणतो. त्या अल्फा कार्बन ॲटमला लागलेला जो कार्बन ॲटम आहे त्याला आपण बीटा कार्बन ॲटम म्हणतो. या अल्फा आणि बीटामध्ये जर अनसॅच्युरेशन असेल, अनसॅच्युरेशन म्हणजे जर डबल बॉन्ड असेल, तर त्याला आपण अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड ॲसिड असं म्हणतो. ओके. फॉर एक्झाम्पल प्रोटोनिक ॲसिड. समजा इथे CH3 असला, या 2 अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बनच्या ला समजा CH3 लागला असेल, तर त्याला म्हणतो आपण प्रोटोनिक ऍसिड. समजा इथे C6H5 लागलेला असेल तर त्याला म्हणतो आपण सिनॅमिक ऍसिड. ठीक आहे. तर दिस यू हॅव टू प्रिपेअर. हे ऍसिड तुम्हाला तयार करायचं आहे बाय युझिंग मॅलोनिक इस्टर. तर आपण मॅलोनिक इस्टर घेतला, याच्यामध्ये तुम्हाला एक ॲसिटॅल्डेहाइड घ्यावं लागेल, जसं आपण त्याच्यामध्ये घेतला होता. प्रोटोनिक ऍसिड जर तयार करायचं असेल तर दोन्ही याच्यामध्ये ॲसिटॅल्डेहाइड सोबत रिॲक्शन करायची. ॲसिटॅल्डेहाइड मधला जो ऑक्सिजन आहे तो that will combine with 2 हायड्रोजन ॲटम्स ऑफ मिथिलीन ग्रुप ऑफ मॅलोनिक इस्टर है ना. मॅलोनिक इस्टरचे 2 हायड्रोजन सोबत हा कंबाईन होऊन H2O निघून जाते. तिचं कंडेन्सेशन बिटवीन ॲसिटॅल्डेहाइड अँड मॅलोनिक इस्टर, याला कंडेन्सेशन म्हणतात. 2 मॉलिक्यूल अटॅच होणं आणि एखादा स्मॉल मॉलिक्यूल बाहेर निघणं, वॉटर आणि इथेनॉल सारखा, त्या रिॲक्शनला कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणतो. तिथे कंडेन्सेशन केलं आहे आपण ॲसिटॅल्डेहाइडचं आणि मॅलोनिक इस्टरचं. तर कंडेन्सेशन केल्यामुळे H2O बाहेर निघाला. हा CH डबल बॉन्ड O आहे. तर हा डबल बॉन्ड हा डायरेक्ट कार्बनला लागेल, म्हणजे या पद्धतीचं तयार होईल. CH3 CH डबल बॉन्ड C आणि बाकीचे जशाने तसं. पुन्हा हायड्रोलिसिस करा, COH येईल. आपल्याला इथे फक्त एकच COH पाहिजे आहे, म्हणून हीट केलं आपण, एक CO2 काढला इथे, म्हणजे काय मिळालं, प्रोटोनिक ऍसिड. आता तेच समजा ॲसिटॅल्डेहाइडच्या ठिकाणी तुम्ही बेन्झॅल्डेहाइड घेतलं, C6H5 घेतलं, तर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याच स्टेटनं काय मिळेल, सिनॅमिक ऍसिड मिळेल. ठीक आहे. सो दिस इज द सिंपल रिॲक्शन्स. देन बीटा कीटो ऍसिड्स. बीटा कीटो ऍसिड किंवा कीटोन जर तुम्हाला याच्यापासून मिळवायचं असेल तर तुम्हाला या जसं त्याच्यामध्ये कीटोन मिळवायचा होता आपल्याला ॲसिडिक इस्टरमध्ये, तर आपण काय करतो, तो कीटोनिक हायड्रोलिसिस करतो. इथे त्या कीटोनिक हायड्रोलिसिस वगैरे काही नाही. इथे फक्त साधं हायड्रोलिसिस आहे. डायल्यूट HCl डायल्यूट NaOH किंवा डायल्यूट KOH नी करायचं आहे हायड्रोलिसिस. आणि ते कशासाठी करायचं आहे, इस्टरचं कन्व्हर्शन ऍसिडमध्ये करण्यासाठी करायचं आहे. इथे काही तुम्हाला ऍसिड मिळवण्यासाठी हायड्रोलिसिस करावं लागते वगैरे, ते होतं तिथे ॲसिडिक हायड्रोलिसिस आणि कीटोनिक हायड्रोलिसिस, या पद्धतीचा प्रकार नाही आहे. इथे तुम्हाला जेव्हा कीटोन मिळवायचा असेल तेव्हा तुम्हाला सरळ याची रिॲक्शन ॲसिटिल क्लोराईड सोबत करायची आहे. ठीक आहे. तर ॲसिटिल क्लोराईडला कंडेन्सेशन करायचं आहे तुम्हाला
मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह ऑफ मॅलोनिक इस्टर. समजा तुम्हाला आता ॲसिटोन मिळवायचं असेल, सरळ सरळ ॲसिटोन म्हणजे सिंपल मॉलिक्यूल झाला. इथे इथे तुम्हाला CS3 पाहिजे आहे, तर तुम्हाला अटॅच काय करावं लागेल, CS3 C डबल बॉन्ड O. इथून तुम्हाला CS3 मिळून जातो. ठीक आहे, इथून तुम्हाला CS3 मिळून जातो. कसा, हे दोन CO2 काढले तर तुम्हाला इथे CS3 मिळून जाईल. ठीक आहे, तर मग अटॅच काय करावं लागेल तुम्हाला, फक्त ॲसिटिल क्लोराईड. ॲसिटिल क्लोराईडची रिॲक्शन केली कशासोबत, मोनोसोडियम. हां, अटॅच तेव्हाच करता येईल जेव्हा इथे सोडियम डेरिव्हेटिव्ह असेल. डायरेक्ट CS2 ला अटॅच करता येत नाही. मग ते कंडेन्सेशन करावं लागेल मगाच्या सारखं, तर ते अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कंपाऊंडसाठी करता येईल. पण इथे तुम्हाला समजा हे करायचं आहे, NaCl करून एवढा ग्रुप जर याला अटॅच करायचा आहे, तर काय करावं लागेल, ॲसिटिल क्लोराईड. इथे क्लोराईड का घेतलं, कारण हे NaCl इझिली निघू शकते म्हणून. ब्रोमाइड पण घेऊ शकता तुम्ही, पण ब्रोमाइड इझिली अवेलेबल नसते, ॲसिटिल क्लोराईड अवेलेबल असते, म्हणून ॲसिटिल क्लोराईड आपण घेतलेलं आहे. पण इथे BR लिहिलं तर चुकणार नाही आहे. त्यात ॲसिटिल क्लोराईड घेतला आपण, याची रिॲक्शन मोनोसोडियम डेरिव्हेटिव्ह सोबत केली, NaCl काढला, हा पार्ट इथे लागून गेला, हा पार्ट इथे लागला. ठीक आहे, नंतर ॲसिड हायड्रोलिसिस केलं आपण, सॉरी हायड्रोलिसिस केलं याचं आपण साधं बेसनी, बेसिक हायड्रोलिसिस, ॲक्वस केओएच किंवा ॲक्वस NaOH केलं. ॲसिड हायड्रोलिसिस केलं तरी चालेल ना, असं काही नाही का बेसनीच केलं पाहिजे. तर इथे हायड्रोलिसिस केलं एकूण. हायड्रोलिसिस केल्यामुळे काय झालं, इथे COH झालं, इथे COH झालं. ठीक आहे, नंतर याला हीट करा, CO2 काढा. याला हीट केलं, CO2 निघून जाईल. CO2 निघाल्यानंतर तुम्हाला हा कंपाऊंड मिळाला. या कंपाऊंडचं नाव आहे बीटा कीटो ब्युटेरिक ॲसिड. बीटा पोझिशनवर कीटो ग्रुप आहे. हे बघा, हे ब्युटेरिक ॲसिड आहे, 1 2 3 4 कार्बन ॲटमचं ब्युटेरिक ॲसिड. पण बीटा पोझिशनवर अल्फा आणि बीटावर कीटो ग्रुप आहे, म्हणून याला म्हणतात बीटा कीटो ब्युटेरिक ॲसिड. म्हणजेच बीटा कीटो ॲसिड सुद्धा याच्यापासून आपल्याला तयार करता येतात, है ना. जर तुम्हाला कीटोन तयार करायचं असेल याच्यापासून, तर पुन्हा हीट केलं किंवा याची रिॲक्शन सोडा लाईम सोबत केली, तर हे CO2 पुन्हा निघून जाईल. म्हणजे इथे काय मिळेल, CS3 होऊन जाईल. म्हणजे CS3 C डबल बॉन्ड O CS3, इट इज नथिंग बट अ ॲसिटोन. So these are all the simple reactions which can be by which we can prepare the different compounds, that is ketones and carboxylic acid from malonic ester. Now if you want to prepare हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये बार्बिट्युरिक ऍसिड किंवा मॅलोनिल युरिया तयार करायचा असेल, ज्याचा फॉर्म्युला हा आहे, मॅलोनिल युरिया किंवा बार्बिट्युरिक ऍसिड. बार्बिट्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला हा आहे, NH इथे असतो, C डबल बॉन्ड O इथे असतो, इथे COH, इथे COH आणि इथे CH2. या पद्धतीचा फॉर्म्युला आहे बार्बिट्युरिक ऍसिड. आता फॉर्म्युले तर पाठ असायलाच पाहिजे, त्याला काही इलाज नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय पाहिजे, हे दोन मॉलिक्युल्स, हा मॉलिक्यूल तयार करायचा आहे. कशापासून, इस्टरपासून. काही नाही, मॅलोनिक इस्टर घ्यायचं, त्याची रिॲक्शन युरियासोबत करायची. त्याच्यामध्ये पण आपण युरियासोबत केली होती रिॲक्शन, त्याची रिॲक्शन युरियासोबत करायची. इथेनॉल मॉलिक्यूल बाहेर पडेल, आहे ना, आणि हे बाकी सगळं जोडून द्यायचं. यू विल गेट बार्बिट्युरिक ॲसिड. ओके, दोन इथेनॉल मॉलिक्यूल बाहेर पडत आहे आणि दोन मॉलिक्यूल जोडून राहिले आहे, युरियाचा आणि मॅलोनिक इस्टरचा. देअरफॉर इट इज अ कंडेन्सेशन. इट इज अ कंडेन्सेशन बिटवीन मॅलोनिक इस्टर अँड युरिया. So on condensation, it forms a butyric acid or malonyl urea म्हणतात त्याला. ठीक आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड. ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय, ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे सायक्लिक कंपाऊंड फक्त. ठीक आहे, आणि तो ॲलिफॅटिक असला पाहिजे, त्याला आपण ॲलिसायक्लिक कंपाऊंड असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे ॲरोमॅटिक नसला पाहिजे. ॲरोमॅटिक म्हणजे ते बेन्झिन सारखे जे असतात त्याला ॲरोमॅटिक म्हणतो आपण. हा सायक्लिक कंपाऊंड फक्त, ज्याच्यामध्ये ॲरोमॅटिक नाही आहे, तर त्याला ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणतो. तर ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे सायक्लिक कंपाऊंड तयार करायचं असेल तर काय करायचं आहे, याच्यामध्ये डायसोडियम डेरिव्हेटिव्ह पहिले तयार करा. डायसोडियम डेरिव्हेटिव्ह तयार केल्यानंतर तुम्हाला हे मिळेल, 2 Na लागलेले आहे, आणि इथिलीन ब्रोमाइड सोबत जर रिॲक्शन केली तर हा CH2 या कार्बन अटॅच होईल आणि हा CH2 सुद्धा या कार्बन अटॅच होईल. म्हणजे तुम्हाला या सायक्लिक स्ट्रक्चरचा एक कंपाऊंड मिळाला. ठीक आहे, आता याचं तुम्ही ऍसिड तयार करू शकता. हायड्रोलिसिस केलं तर ऍसिड तयार झालं, एक CO2 काढला तर मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड तयार झालं, है ना. याला म्हणतात सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड. सो यू हॅव प्रिपेअर्ड अ सायक्लोप्रोपिल रिंग हिअर विच इज कॉल्ड ॲज ॲलिसायक्लिक रिंग, है ना. सायक्लोप्रोपिल रिंग काढता येते तुम्हाला. सायक्लोप्रोपिल रिंग सोबतच सायक्लोब्युटिल रिंग सोबत सुद्धा काढता येईल. त्यासोबत साठी काय करावं लागेल, नाही, सायक्लोब्युटिल नाही काढता येईल. ठीक आहे, काढता येईल सायक्लोब्युटिल सुद्धा रिंग काढता येईल. त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, CH2Br मध्ये एक CH2
आणि CH2Br या पद्धतीचा कंपाऊंड घ्यावा लागेल. म्हणजे 1,3 डायब्रोमो प्रोपेन असा घ्यावा लागेल तुम्हाला. CH2Br मध्ये एक CH2 फक्त आणि CH2Br म्हणजे हे Br निघेल, इथे मधातला CH2 आहेच. तर त्याच पद्धतीने तुम्हाला सायक्लोब्युटिल रिंग सुद्धा इथे लावता येते. मग काय तयार होईल ते सायक्लोब्युटेन कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे 4 इथे 3 मेंबरची रिंग आहे, त्याच्या ठिकाणी 4 मेंबरची रिंग सुद्धा 5 मेंबरची रिंग सुद्धा तुम्हाला इथे तयार करता येते. ओके. So with this we have finished uh, this part of unit, that is organic synthesis via enol. Okay, from tomorrow onwards we will see the second part of this second unit, that is carboxylic acid. कोणाला काही प्रॉब्लेम आहे ते? हॅलो 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 सर नाही सर. समजलं नाही? हॅलो नाही सर. काय नाही समजलं? नाही प्रॉब्लेम नाही.